Hello, yes, this is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. आपल्या मानस ऊर्जा आयुर्वेद नावाच्या ॲपमध्ये आपण माय मराठी नावाचं एक फीचर ॲड केलेलं आहे. त्या रिगार्डिंग आज आपण बोलूया, की माय मराठी म्हणजे काय? की मराठी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे नवीन फीचर आहे, की ज्याच्यामध्ये सर्व कोर्सेस हे मराठीमध्ये असतील. मग त्याच्यामध्ये आपली AIPGT ही एक्झाम का असेना, BMS फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्यांच्या ज्या काही युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स आहेत, त्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या रिगार्डिंग पेपर रायटिंग स्किल्स आता पाठीमागे आपण एक फ्री बॅच घेतली बघा त्याच्या रिलेटेड किंवा वायवाची स्ट्रॅटर्जी कशी आहे. एकंदरीतच मराठीमध्ये जे काही आपण शिकलेलो आहोत, त्या रिगार्डिंग इतर ज्या एक्झाम्स येत आहेत, जसं मेडिकल ऑफिसरच्या एक्झाम्स असतील, प्रोफेसरच्या असतील, अजून वेगळ्या एक्झाम्स. सो त्या मराठीमधूनच आपण शिकवणार आहोत. कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीची डिमांड केली, की जर आम्ही 5 वर्ष मराठीमधूनच शिकत आहोत, तर त्याच पद्धतीतून शिकल्यानंतर त्या कन्सेप्टला अजून थोडा फाईन टच येईल आणि एक्झाम्स कोणत्याही लँग्वेजमध्ये असू द्या, हिंदी, इंग्लिश, व्हॉटएव्हर. मराठीमध्ये आपल्याला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ते व्यवस्थित पद्धतीनं डिकोड करता येतात. अगदी त्याच गोष्टीला पकडून आपण पहिली बॅच मराठीतली म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवातून मराठीमधून ही पहिली बॅच आपण घेतोय. ओके. ही AIPGT 2026 मराठीमध्ये आपण लॉन्च करत आहोत. त्याच्यासाठी हे माय मराठी नावाचं एक फोल्डर आपण आपल्या ॲपमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं हे म्हणणं असतं, की मग याच्यामध्ये काय-काय गोष्टी असतील? तर आत्ता सध्यापुरतं आपण AIPGT 2026 यापुरतं बोलू. त्यानंतर पुढच्या येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आपण मराठीमधून BMS फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. ओके. किंवा एकंदरीतच इथं तुम्ही पाहत आहात AIPGT, AMO, BMS, NTET, नेक्स्ट, प्रोफेसर आणि PhD हे जे काही कोर्सेस असतील ते सुद्धा आपण मराठीमध्ये या फोल्डरमध्ये आणि इतर फोल्डर जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जिथं आपण लिहिणार आहोत, की हे मराठीमध्ये असेल किंवा पर्टिक्युलर संहिता आहे जसं चरक संहिता इन मराठी, सुश्रुत संहिता इन मराठी किंवा जर विषयांची गोष्ट घेतली तर रसशास्त्र मराठीमध्ये, भैषज कल्पना मराठी अशा टाईपचे पण आता कोर्सेस आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. एकंदरीतच आपण मराठीमध्ये कंटेंट ॲड करायला सुरुवात करत आहोत. ओके. सो हिंदीमध्ये तर ऑलरेडी आपल्या क्लासमध्ये आहेच, परंतु मराठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करत आहोत. आणि आणखी एक महत्त्वाचा फायदा याच्यामध्ये हा आहे, की मराठीमध्ये जॉइन केल्यानंतर तुम्हाला हिंदीमधला जो पूर्ण कंटेंट आहे तो ॲज इट इज इन्क्लूड केला जाणार आहे आपल्या त्याच बॅचमध्ये. सो ॲज अ बोनस हिंदीचे सगळे लेक्चर्स आपल्याला मराठीमध्ये सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे. आता ही जी मराठीमधील बॅच आहे 2026 साठी ती आपण सुरू करत आहोत 5 ऑगस्ट पासून. आता महत्वाचं आहे, की या मराठीमध्ये असं काय असणार आहे, की मराठीमध्ये केल्यानंतर त्याचे वेगळेपण काय किंवा फायदे काय? तर थोडक्यात बघूया, की याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे आपण लाईव्ह लेक्चर्स. हे कधी समजलं बघा, जनरली ज्यावेळेस आपण महाराष्ट्राची इथं पहा AMOची एक्झाम आता लास्ट सप्टेंबरच्या आसपास झाली बघा. 2024ला महाराष्ट्रामध्ये 10-15 वर्षातून ती एक्झाम आली होती. 283 जागांसाठी होती. त्या बॅचला मी मराठीमधून घेतलं होतं कारण ते आपल्या मराठीशी रिलेटेड होती. मला मराठीतील ते पोटेन्शियल तेव्हा कळालं, की ज्यावेळेस आपला तो रिझल्ट आहे 283 पैकी आपले 100 प्लस स्टुडंट्स आपले सिलेक्ट झालेत. क्लास 1 ऑफिसर्स. आता याचा फायदा म्हणजे याच्या पाठीमागे ज्यावेळेस रिझन बघितलं, तर त्याचे 3-4 रिझन सापडले, की हा रिझल्ट फास्ट येण्याचं किंवा एवढा भारी येण्याचं रिझन काय? आतापर्यंतच्या सर्व बॅचेस मी हिंदीमधील होत्या. मराठीमध्ये आपण लाईव्ह सेशन्स पहिल्यांदा सुरुवात केली. ही सगळ्यात मोठी गोष्ट, की लाईव्ह लेक्चर्स आपण मराठीमध्ये त्यावेळेस सुरू केले होते. मुलांना त्याच्यामध्ये जी एनर्जी आणि जी ऊर्जा फील झाली त्या लाईव्ह सेशन्समधून आणि ज्या काही मराठीतल्या आपल्या अफलातून ट्रिक्स होत्या, जर इथं पहा एकदम ट्रिक्स जर तुम्हाला एक्झाम्पल पण देतो, की ट्रिक्स कशा पद्धतीने आपण एकदाच सांगितल्यानंतर लक्षात कशा राहतील. या टाईपमध्ये. आता आपण याच्यामध्ये बघूया, की लाईव्ह सेशन्स आपण जे घेणार आहोत, त्याचं टायमिंग्स किंवा किती असतील, त्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल, तर वीकली 2 ते 3 आपण लाईव्हज घेणार आहोत आणि उरलेल्या दिवसामध्ये ते मराठीतील लेक्चर्स तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिले जातील. बॅच 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. त्याचं ड्युरेशन राहील 2026 ची एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. म्हणजे प्रत्येक बॅचची आपली जी व्हॅलिडिटी असते, ती एक्झाम पूर्ण होईपर्यंत. कारण आता आपल्याला सध्या माहिती नाहीये ना, की एक्झाम्स कधी होणार आहे 2026 ची. ओके. आता बऱ्यापैकी लोकांच्या वायवा आपल्या महाराष्ट्रातील ऑगस्टच्या 10-15 ऑगस्टपर्यंत संपतील किंवा त्याच्या आतच संपून जातील भरपूर कॉलेजेसच्या. सो त्याच्यानंतर बऱ्यापैकी मुलं जॉइन होतील. सो 5 ऑगस्ट आपण एक मिडल डेट ठेवलेली आहे जेणेकरून ज्यांची आता वायवा आहे ती संपल्यानंतर ते जॉइन करू शकतील. ओके.
मराठीच का? कारण मराठीमध्ये आपण आतापर्यंत चालतो, बोलतो, है ना? म्हणजे चालता बोलता बोलणारी ही भाषा आहे आणि मराठीमधून ज्या ट्रिक्स असतात त्या आपण एकदा जर ऐकल्या, म्हणजे आपण म्हणतो ना, की मराठी भाषा अशी आहे जशी वळवील तशी वळते. तर आपण त्या गोष्टीचा उपयोग आपल्या ट्रिक्ससाठी करून घ्यायचा आहे. ठीक आहे? आता जसं बघा याच्यामध्ये आपण एक काही ट्रिक्सचं एक्झाम्पल बघूया. तुम्हाला माहिती आहे की क्षुद्ररोग तुम्ही याच्यापूर्वी फायनल इयरमध्ये बघितलेच आहे. सुश्रुतांच्या निदान स्थानातील 13व्या अध्यायामध्ये क्षुद्ररोगांच्या रिलेटेड आहे. आता ह्याच्यातली एक आपण ट्रिक अशी आहे, की कोणत्याही व्याधीचं दोषाधिक्य आपल्याला जर लक्षात ठेवायचं असेल, तर एकदम मराठीमधल्याच ह्या ट्रिक्स आहेत बरं का. कारण याला वेगळ्या पद्धतीने नाही देता येणार. तर मराठीमध्ये जो आपला टोन असतो किंवा समजण्याची जी पद्धती असते, ती तिथंच समजते. जसं आता मला कोणत्याही एखाद्या डिसीजमध्ये वात आणि कफ हे एकत्र असलेला व्याधी हे लक्षात ठेवायचे. ओके. तर आता याच्यामध्ये याचा शॉर्ट फॉर्म काय होईल? वात आणि कफचा. वातचा वा आणि कचा कफ, वाक. आता आपण इथं वाक म्हणजे वाकणे म्हणतो किंवा आपण त्याला झुकणे म्हणतो. आपण नमस्कार करताना वाकतो ना, अगदी त्या पद्धतीनं. ठीक आहे. तर याच्यासाठी मग वाक हा शब्द घेतल्यानंतर ट्रिक आपली मराठीसाठी आपण तिथं मंदिराची घेतो. ओके. मंदिर. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण नमस्कार करतो, वाकतो. इमॅजिन करा तुमच्या गावातील एक छोटंसं मंदिर आहे छान पद्धतीनं आणि तिथं सकाळी तुम्ही नमस्कार करण्यासाठी जात आहात हे इमॅजिन करा. आता पहा त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं कासवाचं एक खाली मूर्ती छोटीशी दिसते बघा कासवाची, है ना? कासवाची असते. त्या कासवाच्या मूर्तीवरून आपण कच्छपिका हा डिसीज लक्षात ठेवू शकतो. ओके. त्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर काही भजन थोडंसं काही लोकं म्हणत असतात. सो भंजनक हे पण त्याच्यामध्ये आपण लक्षात राहू शकतं. काही तिथं लोकं असतात थोडी ध्यानाला बसलेले असतात. सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण लक्षात घेऊया. तो सिद्धम हा एक प्रकार आहे बघा डिसीजचा तो सिद्धम. सो त्याच्यामध्ये सुद्धा वात कफात्मक असतं. हे तुमचं जे मंदिर आहे ते एका छोट्याशा गल्लीमध्ये आहे बघा. ना गल्ली आहे. त्याच्यामुळे अजगल्लिका हा पण एक व्याधी लक्षात राहू शकतो. म्हणजे हे लक्षात येतंय तुम्हाला थोडक्यात आपण अनुभवलेल्या लाईफमध्ये अनुभवलेल्या गोष्टी आपल्या माय मराठीतून ज्यावेळेस ट्रिकच्या माध्यमातून अभ्यासामध्ये उतरवतो, त्यावेळेस ते विसरणं अशक्य आहे. बघा इमॅजिन केल्यानंतर लक्षात येते कच्छपिका देवळाच्या रिलेटेड आहे म्हणजे ते वाक म्हणजे मंदिर म्हणजे वाक हा शब्द येणार तिथं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला भजन करताना भंजनक, सिद्ध लोक आहे तिथं सिद्धम, त्याच्यानंतर अजगल्लिका म्हणजे गल्लीमध्ये आहे ते. ओके. अजून दुसरं बघा जनरली आपल्याला पित्त आणि रक्त हे लक्षात ठेवायचं आहे. पित्त रक्त. ओके. सो हे पित्त रक्त याला आपण काय म्हणूया? प्यार म्हणूया ना, प्यार. पित्त रक्त प्यार. हे जे प्यार आहे त्याच्यावरून आपण काही डिसीजेस लक्षात ठेवू शकतो. जसं आता आपण बघूया की लव आणि कुश हे दोन भाऊ आहेत त्यांच्यामध्ये भरपूर प्रेम होतं आणि प्यार होता थोडक्यात. लव कुश त्यातला जो कुश आहे त्याला आपण उपकुश ना हा डिसीज लक्षात ठेवू शकतो. उपकुश म्हणजे हे प्यारच्या रिलेटेड आलं आणि सगळ्यांना हे एक्झाम्पल माहिती आहे किंवा सगळ्यांना हा अनुभव आहे की प्यार जर जास्त झालं तर त्याचा स्फोट होतो है ना. त्याच्यावरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवू शकतो विस्फोट. आलं लक्षात. सो विस्फोटमध्ये पण हे पित्त रक्त आहे म्हणजेच प्यार. उपकुश या डिसीजमध्ये सुद्धा प्यार. म्हणजे ट्रिमेंडस पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रिक्स जोडता येतात ज्या तुम्ही अनुभवलेल्या असतात. आपण चालता बोलता त्या गोष्टी बघतो. मराठीमधून हे देण्यात इतकी मजा येते जितकी हिंदीमधून नाहीये फ्रँकली स्पीकिंग. कारण आपला तो टोन आहे. आपला आतापर्यंतची सोशो इकॉनॉमिक जी अपब्रिंगिंग झालेली आहे ती मराठीमधून झालेली आहे. त्याचा एक टच असतो. त्या पद्धतीनं सांगितल्यानंतर त्याची एक वेगळीच आस्था आहे. आपण त्याला अस्मिता म्हणूया. ओके. त्याच्यासाठी हे मराठीतून देण्यामध्ये ती ऊर्जा तुम्ही फील कराल जी एएमओच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी केली. ओके. अगदी तीच गोष्ट आता आपण मराठीमधून AIPGT सुरू करतोय. बाकीच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सुद्धा येणार आहेत. सो माय मराठी नावाचं जे इनोव्हेशन आपल्या मानस ऊर्जामध्ये सुरू करत आहोत त्याची ही पहिली बॅच. ओके. आता मग ह्या बॅचमध्ये काय काय असू शकतं बघा. मराठी का हे लक्षात आलं तुम्हाला. नोट्स आपल्याला अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं नोट्स वाचल्या मराठीमधून सुद्धा तुम्हाला नोट्स अवेलेबल करून दिल्या जातील. परंतु तुम्ही आतापर्यंत ज्या नोट्स वापरल्या त्याच नोट्सचा वापर केला तरी चालेल. काही इश्यू नाही. कारण आपण डेली रिव्हिजनचे काही मुद्दे किंवा पाठांतराचे पेजेस अपलोड करत असतो. ठीक आहे. तुम्हाला नोट्स या दोन्ही लँग्वेजमधील मिळतील. हिंदी प्लस मराठी. आणि याचा बोनस मगाशी बोलल्याप्रमाणे मराठीतील लेक्चर्स तर असतीलच, परंतु त्यासोबत हिंदीचे लेक्चर्स तुम्हाला तुमच्या बॅचमध्येच अवेलेबल करून दिले जातील. म्हणजे तुम्हाला हिंदी हे फ्रीमध्ये मिळाल्यासारखं होऊन जाईल. ज्याला हिंदीमधून करण्याची इच्छा वाटत असेल तर त्यांना तो सुद्धा ऑप्शन तिथे अवेलेबल आहे. मराठीमधून बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला मराठी आणि हिंदी दोन्हीही लँग्वेज मिळत आहेत. ओके. टेस्ट याच्यामध्ये ज्यावेळेस एखादा सब्जेक्ट आपण शिकून होतो जो टास्क स्वरूपामध्ये दिला जातो आपला 7-8 दिवसामध्ये, तर त्याच्यानंतर त्याची टेस्ट सुद्धा घेतली जाते
आणि त्या टेस्टच्या रिगार्डिंग तुम्हाला ते उत्तर देता येईल. टेस्ट ही आपली हिंदीमध्ये असेल, पण त्याचं जे ॲनालिसिस आहे ते आपण मराठीमधून घेऊया, की जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट समजणं महत्त्वाचं आहे. फॉलोअप हा खूप इम्पॉर्टंट आहे, की प्रत्येक 10 ते 15 दिवसानंतर तुम्ही स्वतः फॉलोअप कॉल घेणं गरजेचं आहे, की या ठिकाणी इथपर्यंत चालू आहे, इथं अडचण येते, इथं प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण इंडिव्हिज्युअली जे आपण पुरुषम विक्षम सिद्धांत बघतो, त्या पद्धतीनं त्याला गाईड केलं जाईल. ओके. आता ही जी बॅच असणार आहे, ए-आय-पी-एच-डी 2026 जी 5 ऑगस्टपासून सुरू होते मराठीतून. त्याचं वेगळेपण हे आहे, की त्याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स आपण इन्क्लूड केलेले आहेत मराठीमध्ये. हे लाईव्ह सेशन हे खूप इनोव्हेशन आहे. ग्रुप डिस्कशन हा एक त्याच्यामध्ये एक वेगळ्यापणाचा मुद्दा आपण करणार आहोत, की काही 10 ते 15 विद्यार्थ्यांचा एक वेगळा ग्रुप म्हणजे बॅच जे जितके पण लोकं असतील त्याच्यापासून 10-10 मुलांचा ग्रुप तयार करून एक ग्रुप डिस्कशन आणि त्या ग्रुपला काही नाव देऊन त्यांच्यामध्ये आपण एक डिबेट टाइपमध्ये एक इनोव्हेशन त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ओके. मराठीतूनचे फायदे हे, की तुम्हाला समजणं यायला ते खूप सोपं होईल. एकदा सिद्धांत कळाले, कन्सेप्ट कळाले, की त्याच्यावरती प्रश्न कोणत्याही पद्धतीने विचारू द्या. तुम्ही एबल होता ॲन्सर ड्रॉ करण्यासाठी. ओके. आता हे मराठीतल्या काही ट्रिक्स जस्ट एक्झाम्पल बघितले. अशा भरपूर ट्रिक्स आहेत. चालता बोलता ट्रिक्स तयार होतात. एकदा की ती कला तुम्हाला जमली, की त्याच्यानंतर तुम्ही विसरू शकणार नाही. मी परत सांगतो, तुम्ही विसरू शकणार नाही. आता तुम्हाला त्याचा हे व्हायचा डेमो पाहायचा. तुम्ही जस्ट डोळे बंद करा. आता बघा मी कच्छपी का म्हटलो, बरोबर? तुम्ही बरोबर त्या मंदिराकडे जाणार आणि ते मंदिर म्हटलं की तुम्हाला तिथं म्हणजे वाकणे म्हणजे ना, बात का फात्मा काय लक्षात येतंय. ओके. तुम्ही अजय गल्ली का म्हणा, तुम्हाला ते गल्लीतलं मंदिर आठवतं. विस्फोट बघा तुम्हाला, लगेच ते प्रेमाचा विस्फोट म्हणजे प्यार हे आठवतं. हे विसरू शकणार नाहीये तुम्ही परत. त्यामुळे एकदाच करायच्या गोष्टी, परंतु इतक्या छान करायच्या की ते विसरता कामा नये. जेणेकरून आपल्याला एक्झाममध्ये टू द पॉइंट आणि फास्ट ॲन्सर रिकॉल झालं पाहिजे. कारण मी पुन्हा सांगत असतो की एक्झाम फक्त तुमच्या नॉलेजची नाही आहेत. त्याच्याबरोबर त्या नॉलेजच्या स्पीडची सुद्धा आहे. किती स्पीडनं ते नॉलेज यूज करता त्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. एएमओचा रिझल्ट हे त्याचं एक मतलब असं म्हणता येईल की त्याचं जिवंत उदाहरण आहे. की ती पहिल्यांदाच मराठीमधून घेतलेली बॅच आणि त्याचा एवढा भयंकर रिझल्ट. सो ही बॅच ए-आय-पी-एच-डी 2026 ही सुद्धा आपण पहिली बॅच मराठीतून घेत आहोत. ठीक आहे. ओके. अजून काय याच्यामध्ये बघा. ऊर्जा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ऊर्जा फॉर्म्युला म्हणजे काय 20:40:40 म्हणजे काय, की 20% आम्ही नोट्सला आपण इम्पोर्टन्स देणार. कारण नोट्स सगळीकडे आता अवेलेबल आहेत. कोणत्याही नोट्स आपण वापरू शकतो. इतक्या नोट्स झाल्यात की भयंकर आहे. पॉइंट इज दॅट त्या नोट्स आपण डोक्यामध्ये कशा ठेवणार याला 40%. ओके. हा इन्फॉर्मेशन विंग आहे, की कोणत्या पद्धतीनं ती इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात राहिली पाहिजे. जसं आता आपण ही ट्रिक्स वापरली, हे एक जस्ट एक्झाम्पल, की ती गोष्ट आपण डोक्यामध्ये ह्या पद्धतीने वापरली. काही गोष्टी कन्सेप्टच्या रूपामध्ये आहेत, काही ट्रिक्सच्या माध्यमातून आहेत. ओके. या पद्धतीने ती डोक्यात राहिली पाहिजे. इन्फॉर्मेशन विंग पर्यंतच बऱ्यापैकी विद्यार्थी थांबतात. त्याच्या पुढचा विंग खूप महत्वाचा आहे, तो आहे ॲप्लिकेशन ऑफ दॅट इन्फॉर्मेशन. डोक्यामध्ये असलेली इन्फॉर्मेशन तुम्ही वापरणार कशी पेपरमध्ये. कारण पेपरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला क्वेश्चनचे पॅटर्न्स वेगळे आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला अननोन प्रश्न पण खूप असणार आहेत. इन दॅट केस आपल्याकडे असलेली इन्फॉर्मेशन तुम्ही कशा पद्धतीने वापरून उत्तरं काढणार याचा हा विंग आहे, ज्याला आपण ॲप्लिकेशन विंग म्हणतो. सो या फॉर्म्युल्यानुसार आपण व्यवस्थित पद्धतीने जातो. सो तुम्हाला पहिल्यांदा नाईस टू नो म्हणजे ग्रीन लेवल खूप पहिली लक्षात महत्त्वाची ठेवण्यासाठी शिकवलं जाईल. त्याच्यानंतर काही व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यामध्ये त्याच्यानंतर केल्या जातील. कारण एकाच वेळेस तुम्हाला ईझी आणि हार्ड एकाच वेळेस दिल्यानंतर तुम्हाला तो गोष्ट तुम्ही एक्झॉस्ट होऊन जाता. मस्ट टू नो हा पार्ट पहिले क्लिअर होणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट मग त्याच्यावर बिल्ड करायचं व्हॅल्यू ॲडिशनच्या गोष्टी. ठीक आहे. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही अकॅडमिक प्रोफाईल माझी पाहिली असेल. इथं दिसतंय की ऑल इंडिया रँक 1 ज्या एक्झाम्स दिल्या आपण जामनगर, जयपूर, BHU, महाराष्ट्र रँक 1. तर याचं सिक्रेट जे आहे ना, ते या पद्धतींच्या ट्रिक्समधून आहे आणि ह्या ऊर्जा फॉर्म्युलामधून आहे. ते ज्या वेळेस आपण टॉपिक्स येतील त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल, की या टॉपिकला ॲप्लाय कशा पद्धतीने करता येईल. कन्सेप्ट एकच, परंतु त्याला ॲप्लिकेशन किती पद्धतीने देता येईल. हे ज्याला समजतंय ते थोडीशी ग्रेस घेऊन पुढे जातं. ओके ना. आणि तिथेच टॉपर्स बनतात. टॉपर्स वेगळ्या गोष्टी काहीच करत नाहीत. ते करतानाची त्यांची पद्धती वेगळी असते. त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिकोड करूया. अदर एक्झामसाठी सुद्धा ही बॅच खूप महत्त्वाची राहील. अदर एक्झाम्स म्हणजे कोणत्या? जसं आता महाराष्ट्रामध्ये काही एमओच्या जागा निघण्याची शक्यता वर्तवली जाते. सो त्या एक्झामसाठी पण हाच अभ्यास आहे. कोणतीही एक्झाम द्या. जसं आता गुजरातची एक्झाम आहे. गुजरातसाठी आपण एक्झाम देऊ शकतो. आउट स्टेटवाले एक्झाम देऊ शकतात. सो त्याच्यामध्ये आयुर्वेद हा सिलेबस 90% भाग आयुर्वेदाचा असतो. सो जे काही ए-आय-पी-जी-टीमध्ये होणार आहे ते
कोणती एक्झाम्स इतर राज्यातली का असेना, त्याच्यासाठी 90% पार्ट आयुर्वेद असणारच असणार आहे. त्यामुळे या बॅचमधून तुम्ही इतर एक्झामची पण तयारी तुमची आपोआप होऊन जाते. बोनस काय याच्यामध्ये तुम्हाला, की मराठीच्या सोबत हिंदीचे जे पण काही इतर बॅचेस म्हणजे हिंदीच्या ज्या बॅचेस आहेत आपल्या AIPGTच्या, जशी समग्र बॅच चालू आहे, ॲज इट इज त्याचं कंटेंट तुम्हाला ह्या मराठीच्या बॅचमध्ये सुद्धा अवेलेबल करून दिलं जाणार आहे. सो तुम्हाला मराठी बरोबर हिंदी हे ॲज अ बोनस मिळणार आहे. डेली आपल्याला पाठांतराची पेजेस मिळणार आहेत, जेणेकरून आपण त्याला म्हणूया की डेली फीडिंग. कारण आपण बऱ्यापैकी आता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. त्याच्यामध्ये WhatsAppवर पण असतो, Instaवर आहे. तर त्या पद्धतीच्या आपल्या Instaवरचं पेज आहे, WhatsAppला पेज आहे, Telegramला पण ग्रुप्स आहेत, MCQ ग्रुप्स आहेत. जर MCQ सॉल्व्हिंग प्रॅक्टिस तिथं आपण करणार आहोत. सो त्याचा वापर, त्यासोबत आपल्याला आपल्या अभ्यासाचा वापर करता येईल का त्या ठिकाणी? म्हणजे आपली ती वेळ अभ्यासासाठी वापरता येईल का? तर त्या गोष्टीसाठी हा सारा प्रपंच थोडक्यात. सोशल मीडियावर पण आपण अशा पद्धतीच्या गोष्टी अभ्यासात्मक घेणार आहोत. ठीक आहे? ओके. आता याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते पण आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि त्याची स्ट्रॅटेजी सुद्धा तिथे डिस्कस करणार आहोत, की जेणेकरून अशा पद्धतीचा पेपर आल्यानंतर आपल्याला सॉल्व्ह कसं करायचं. कारण बघा की 120 प्रश्न असतात, बरोबर? परंतु ॲक्च्युअली त्यांनी एक प्रश्न 4 मार्काला विचारला म्हणजे 480 मार्काचा पेपर आहे. पण खरं बघायला गेलं तर एका प्रश्नामध्ये 4 प्रश्न विचारलेत त्यांनी. है ना? मॅच द पेअर्सच्या रूपाने विचारलेले आहेत. काही विधानं दिलेले आहेत 4 आणि याच्यापैकी कोणते बरोबर, कोणते चुकीचे अशा पद्धतीने विचारले जातात. असर्शन रिझन टाइपमध्ये विचारले जातात. सो तसं बघायला गेलं तर क्वेश्चनची संख्या ही 500च्या घरात गेली मग. म्हणजे हे टफनेस का वाटतो पेपर मुलांना? कारण ते टाईमच्या अगेन्स्ट खूप कंटेंट जास्त आहे. पेपर लेंदी होतो आणि बिकॉज ऑफ दॅट तो पेपर हार्ड होतो. अदरवाईज कंटेंट वाईज बघायला गेलं तर प्रत्येक प्रश्न हा इंडिव्हिज्युअल वन लाइनरच असतो. बरोबर. फक्त त्या एका प्रश्नामध्ये त्यांनी 4 ते 5 वन लाइनर टाकले. आता ते करण्यासाठी आपल्याला वेळ जाणार आहे आणि त्या गोष्टीमुळं हा पेपर आपल्याला थोडा अवघड वाटतो. सो आपलं आपलं लक्ष कशावर पाहिजे, की कमी वेळामध्ये आपण आन्सरपर्यंत कसं पोहोचेल. तर याच्या स्ट्रॅटेजी आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे याचं जे ड्युरेशन असणार आहे AIPGT 2026 ची एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याची ड्युरेशन असणार आहे. याची फीस बघा 18,800 आपण ठेवलेली आहे, परंतु डिस्काउंटेडमध्ये आपण ही 14,800 ठेवलेली आहे. जर ही बॅच 5 ऑगस्टच्या पूर्वी म्हणजे 5 ऑगस्टला सुरू होणार आहे, तर याच्या पूर्वी जे ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी ही फी 14,800 राहील. ग्रुप ॲडमिशनवरती याच्यावर सुद्धा आपण काही थोडा डिस्काउंट देणार आहोत. ग्रुप ॲडमिशनसाठी 3+ स्टुडंट एकत्र जर आले तर त्याच्यासाठी या फीजमध्ये पण काही डिस्काउंट प्रत्येकाला मिळेल. आपण मुद्दामून आतापर्यंतच्या ज्या बॅचेस आहेत त्यांची फीज आपण याच ह्या रेंजमध्ये ठेवतो, कारण बऱ्यापैकी लोकांना हे थोडं अफोर्डेबल होतं आणि कंटेंट वाईज आणि टॉपिक वाईज हे एकदम क्वालिटी मिळून जाते. त्याचा एक मिशन ठेवलेलं आहे ॲक्च्युअली मी तसं बघायला गेलं तर, म्हणजे जेन्युइनली सांगायला काही हरकत नाही. एक मिशन आहे, की बऱ्यापैकी बघायला गेलं तर मराठी टक्का जो आहे, ते महाराष्ट्रीयन लोकांचा टक्का टॉपरच्या रेंजमध्ये रँक 1ला येण्याचं थोडं प्रमाण 2-3 वर्षामध्ये कमी झालंय. सो एकंदरीतच पहिल्या 100 मध्ये जास्तीत जास्त मराठी लोकं असावेत. मी हे म्हणणार नाही, की फक्त ते आपल्या मानस ऊर्जा आयुर्वेदचेच असावेत. एकंदरीतच मराठी लोकांचा टक्का ऑल इंडिया रँक 1 ते 100 मध्ये जास्त असावा. एक मिशन घेऊन आता मी उतरतोय. ही पहिली बॅच मी त्याच्यासाठी लॉन्च करतोय आणि या पहिल्या बॅचचा रिझल्ट मला असा आणायचा आहे, की ऑल इंडिया रँक 100 मध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रीयन लोक असावेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही, की इतर लोकांना माझा विरोध आहे, परंतु आपल्या मायभूमीतील लोकं जास्तीत जास्त रँकनं का येऊ शकत नाहीयेत. आणि मी स्वतःचं एक्झाम्पल देतो, की जर आपण आलोय तर बाकीच्यांना पण आणण्यासाठी आपण तशा पद्धतीनं मदत करूया. तो प्लॅटफॉर्म आहे. सो या मिशननं ही बॅच लॉन्च करत आहोत. जे इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी मानस ऊर्जा आयुर्वेद हे ॲप त्यांनी इन्स्टॉल करावं. ते iOSवर पण आहे आणि आपल्या प्ले स्टोअरवर पण अवेलेबल आहे. विंडोज ॲप सुद्धा आहे. ज्यांना लॅपटॉपवरती अवेलेबल म्हणजे अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. त्याने ते जस्ट इन्स्टॉल करावं आणि आपली माय मराठी नावाचा फोल्डर किंवा बॅचेसच्या फोल्डरमध्ये तुम्हाला ही अशा पद्धतीची बॅच मिळेल. AIPGT 2026 ब्रॅकेटमध्ये मिळेल मराठी. ती बॅच तुम्ही बाय करू शकता. बाकीची प्रोसेस तिथेच आहे. जर यदाकदाचित काही गोष्टी समजल्या नाहीत तर हा जो नंबर दिलेला आहे WhatsApp आणि कॉलिंगसाठीचा, याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. अजून काही डिटेल्स असेल तर. तुमचे काही फ्रेंड्स असतील किंवा तुमचे सीनियर्स किंवा ज्युनियर्स असतील त्यांना देखील तुम्ही ही गोष्ट सांगू शकता, की आता आपण मराठीमधून AIPGTची तयारी करत आहोत. ठीक आहे? ओके. थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.